ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। इस्लामपूर बस स्टँड बनले घाणीचे चिखलाचे साम्राज्य। प्रवासी विद्यार्थ्यांचे हाल, आगार प्रमुखांचे दुर्लक्ष। इस्लामपूर शहरात पावसाची जोरदार संततधार चालू असताना नूतनीकरण करण्यात आलेल्या शहरातील हायवेवर असणारे एसटी स्टँडचे पावसाळ्यात स्टँड परिसरात घाणीचे साम्राज्य व सतत पडणाऱ्या पावसामुळे झालेले चिखलमय रस्त्यातून मार्ग काढताना प्रवासी व विद्यार्थ्यांचे हाल होताना दिसत आहेत। या गंभीर प्रश्नाकडे प्रवासी नागरिकांच्या सोयीकडे प्रशासन व आगार प्रमुखांचे दुर्लक्ष होत असून नाराजी व्यक्त केली जात आहे। नाक धरावं की छत्री धरावी का घसरून पडावे अशी हालत स्टँड परिसरमध्ये दिसून येत आहे। इस्लामपूर शहरात बाहेरून येणारे विद्यार्थी व विद्यार्थिनींची संख्या व प्रवासी जास्त असल्याने त्यातच एसटी स्टँडचे नूतनीकरण नुकतेच केले आहे। त्यांच्या आवारातच असणारा बाजूचा परिसर घाणीचे साम्राज्य। तिथेच प्रवासी उघड्यावर भर पावसात चिखलात बसून एसटीची वाट पाहत असतात। बस स्टँडच्या पाठीमागून जाणारा रस्ता शहरालगत जोडणार आहे। रोज विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रवासी इथून प्रचंड वर्दळ असते। स्टँडमध्ये लागणाऱ्या बसेस पुरतेच सिमेंटचे कॉन्क्रीटचे नूतनीकरण करून नुसतेच फोर्स केल्यासारखे दिसत आहे। त्यांच्या आवारात असणाऱ्या बाजूच्या परिसरात नूतनीकरण का केलं नाही, नेहमी वर्दळीचा असणारा रस्ता का केला नाही असा संतप्त प्रवासी व विद्यार्थिनींकडून प्रश्न उपस्थित होत आहे। तरी लवकरात लवकर आगार प्रमुखांनी लक्ष देऊन रस्ता व दुर्गंधी मुक्त परिसर स्वच्छ करून येणाऱ्या प्रवासी विद्यार्थिनींना द्यावा अशी शहरवासियांकडून मागणी होत आहे। महानकर न्यूजसाठी इस्लामपूरहून आदी माने।